हॅलो स्टुडंट्स, आज आपण लिस्ट बॉक्स चेक करणार आहे. लिस्ट बॉक्स प्रोग्रामिंग. आपल्याला 3 वेगवेगळे प्रोग्राम्स लिस्ट बॉक्सचे बघायचे आहेत. हा जो आहे हा ड्रॉ केलेला हा लिस्ट बॉक्स आहे. ठीक आहे. जनरली ज्याला आपण लिस्ट बॉक्स ड्रॉ करतो आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेला आयटम्स ॲड करतो त्यावेळेला आपण ह्यातला एकच इलेमेंट सिलेक्ट करू शकतो. म्हणजे मी समजा ह्या ठिकाणी नंबर्स ड्रॉ केले, नंबर्स इनपुट केले 23 and 4 आणि मी डिफरन्स चेक केला तर तो इमिजिएटली डिफरन्स दाखवतो. ह्याच्यावर प्रोग्राम लिहिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये एकच सिलेक्शन करू शकतो आपण, मल्टिपल सिलेक्शन करू शकत नाही. कारण का, लिस्ट बॉक्स ज्याला आपण ड्रॉ करतो त्याला तो बाय डिफॉल्ट इट डिस्प्लेज यू मल्टिपल ऑप्शन्स अँड यू कॅन सिलेक्ट एनी वन. तुम्ही एकच सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पुढच्या प्रोग्राममध्ये मी काय केलेलं आहे, याच्यामध्ये आपण मल्टिपल सिलेक्शन करणार आहे. ह्याच्यामध्ये क्लिक केला की सिलेक्शन होईल, परत क्लिक केला की डिसिलेक्ट होईल. म्हणजे लिस्ट बॉक्सची एक सिलेक्शन मोड प्रॉपर्टी आहे. ती सिलेक्शन मोड प्रॉपर्टी आपण मल्टी सिंपल ठेवली, मी दाखवतो तुम्हाला नंतर. मल्टी सिंपल ठेवली की तुम्ही क्लिक केल्यानंतर ज्या आयटमवर तुम्ही क्लिक केलेला आहात त्याची सिलेक्शन जे आहे ते रिव्हर्स होतं. म्हणजे हा डिफरन्स सिलेक्ट केलेला आहे, त्याच्यावर मी क्लिक केला की तो डिसिलेक्ट होणार आहे. मल्टिप्लाय मी सिलेक्ट आता नाही आहे, त्याच्यावर क्लिक केला की तो सिलेक्ट होणार आहे. म्हणजे प्रोसिजर जी आहे ती रिव्हर्स होते. आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला मी जे काय सांगतो व्यवस्थित ऐका, ज्या वेळेला आपण लिस्ट बॉक्समध्ये मल्टिपल सिलेक्शनची फॅसिलिटी देणार आहे त्यावेळेला लिस्ट बॉक्सवर प्रोग्रामिंग करत नाही. मगाचा आधीचा जो फॉर्म होता त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं मी परत एकदा दाखवतो तुम्हाला. मी परत एकदा रन करतो. मी रन केला प्रोग्राम. याच्यामध्ये मी टाईप केला डेटा, क्लिक केल्यानंतर इमिजिएटली रिझल्ट डिस्प्ले होतो. कारण का ह्याच्यामध्ये युजर सिंगल सिलेक्शन करणार आहे. आपण सिलेक्शन मोड प्रॉपर्टी चेंज केलेली नाही आहे. परंतु याच्यामध्ये मी जर का मल्टिपल म्हणजे मी ह्याच्यामध्ये मल्टिपल सिलेक्शन दिलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यावर आपण क्लिक इव्हेंटला प्रोग्राम लिहिणार नाही. कारण क्लिक इव्हेंट केल्यानंतर इलेमेंट एक तर सिलेक्ट होईल म्हणजे या प्रकारे, किंवा डिसिलेक्ट होईल. ठीक आहे. कारण का क्लिक इव्हेंट काय करतो, नसेल तर सिलेक्ट करणार आहे आणि सिलेक्ट असेल तर डिसिलेक्ट करणार आहे. त्यामुळे ह्या केसमध्ये आपण लिस्ट बॉक्सच्या क्लिकला किंवा सिलेक्शन इंडेक्स चेंजला प्रोग्राम लिहित नाही. कारण आता आपण क्लिक करणार जे आहे ते सिलेक्शनसाठी करणार आहे. त्यामुळे याच्या एक बटन घेतो आपण आणि या बटनच्या क्लिकला आपण तो प्रोग्राम लिहिलेला आहे. ठीक आहे. ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आणखीन पुढचा जो प्रोग्राम आपल्याला करायचा आहे तो प्रोग्राम ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन डिस्प्ले केलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये इन्फॉर्मेशन मी डिस्प्ले केलेली आहे. जो आयटम मी सिलेक्ट करेन, ठीक आहे, ह्याच्या पण मल्टिपल सिलेक्शन केलेलं आहे. मी सिलेक्शन मोड प्रॉपर्टी जी आहे ती मल्टी सिंपल दिलेली आहे. मी ट्रान्सफरवर क्लिक केला की तेवढेच एलिमेंट्स त्याच्यामध्ये ट्रान्सफर होतील. आणखीन हे जे आहे ह्या ट्रान्सफर अँड क्लिअर मध्ये हे 3, 5, 7 आणि 10 मी हे इकडे ट्रान्सफर करणार आणि ते इकडून काढून टाकले पाहिजे. ट्रान्सफर अँड क्लिअर आहे बघा. 0, 1, 2, 3 इकडे गेलेला आहे, 4, 5 इकडे गेलेला आहे, 6, 7 इकडे गेलेला आहे, 8, 9, 10 इकडे गेलेला आहे. म्हणजे ओनली ट्रान्सफरनी जे काही सिलेक्ट केलेले आहेत ते एलिमेंट्स इकडे ट्रान्सफर केलेले आहेत आणि ट्रान्सफर अँड क्लिअरनी जे काही सिलेक्ट असतील तिकडे ट्रान्सफर होतील आणि ओरिजिनल लिस्टमधून रिमूव्ह होतील. हे 3 वेगवेगळे प्रोग्राम्स आपल्याला चेक करायचे आहेत. ठीक आहे. आता मी ऑलरेडी हा फॉर्म तयार केलेला आहे. या फॉर्म मध्ये हा जो आहे आपला टेक बॉक्स, हा टेक बॉक्स हा नंबर 1 आहे, हा टेक बॉक्स हा नंबर 2 आहे. हा लिस्ट बॉक्स आहे. एखादा जर का आपण लिस्ट बॉक्स ड्रॉ केला तो किती तुम्ही ड्रॉ करू शकता, मोठा काही प्रॉब्लेम नाहीये. या इथं प्रॉपर्टी येतात ही शॉर्ट प्रॉपर्टीज. हे जे आहे आपण हे डेटाबेस हँडलिंगच्या चेक करणार आहे. एडिट आयटम्सवर तुम्ही गेला की याच्यामध्ये तुम्ही एलिमेंट्स ऍड करू शकता जे काही तुम्हाला करायचे आहेत, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि
डिव्हिजन. ठीक आहे, जे तुम्हाला करायचे आहे ते परत याच्यावर क्लिक करा आणि याची फॉन्ट प्रॉपर्टी तुम्ही चेंज करू शकता हे मोठं दिसण्यासाठी. याची आपण फॉन्ट प्रॉपर्टी चेंज करू शकतो हे मोठं दिसण्यासाठी. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये काय होणार आहे, बाय डिफॉल्ट युजर एकच चूज करू शकणार आहे. कारण जसं मगाशी म्हटलं मी, याची सिलेक्शन मोड प्रॉपर्टी आहे, ही सिलेक्शन मोड प्रॉपर्टी बाय डिफॉल्ट 1 आहे. ठीक आहे, ह्या डाऊन एरोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दाखवेल नन, म्हणजे युजर एकही सिलेक्ट करू शकणार नाही. आणि मल्टी सिंपल याचा अर्थ युजर मल्टिपल क्लिक केल्यानंतर मल्टिपल सिलेक्ट, जसं क्लिक केल्यानंतर त्याचे सिलेक्शन जे आहे ते रिव्हर्स होईल. सिलेक्टेड असेल तर डिसिलेक्ट होईल आणि डिसिलेक्ट असेल तर सिलेक्टेड होईल. आणि एक्सटेंडेड जी आहे, ह्या एक्सटेंडेड मध्ये आपण शिफ्ट की किंवा कंट्रोल कीची मदत घेऊ शकतो. ठीक आहे, त्याचं मी तुम्हाला वर्किंग दाखवतो करून. आता आपण काय करणार, या ठिकाणी लेबल 3 घेतलेला आहे रिझल्ट डिस्प्ले करण्यासाठी. जनरली ज्याला आपण कॅल्क्युलेट करून रिझल्ट डिस्प्ले करतो त्याला आपण लेबल कंट्रोल यूज करतो, कारण का युजरमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करू द्यायचे नसतात, कारण का आपण ते कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यू डिस्प्ले केलेले असते. आणि डिस्प्ले केलेल्या व्हॅल्यूमध्ये तुम्हाला जर का युजरला चेंजेस करू द्यायचे असतील तर तुम्ही टेक्स्टबॉक्स चूज करू शकता. लेबल हे रीड ओनली आहे, टेक्स्टबॉक्स हे रीड राईट दोन्ही आहे. तुम्ही रीड पण करू शकता, त्याचे चेंजेस पण करू शकता तुम्ही वगैरे. तेव्हा हा टेक्स्टबॉक्स घेतलेला आहे. आणि युजरने क्लिक केल्यानंतर रिझल्ट डिस्प्ले करायला पाहिजे, ह्याच्यासाठी ह्याच्यावर डबल क्लिक केला की तो प्रोग्रामिंग मोडमध्ये जातो. आता हा प्रोग्राम काय आहे बघा, सिलेक्टेड इंडेक्स चेंज, म्हणजे सिलेक्शन केलेला इंडेक्स जर का बदलला तर हा प्रोग्राम ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होणार आहे. पहिल्यांदा आपण N1, N2 आणि आन्सर हे 3 व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. स्ट्रिंग घेतलेली आहे. स्ट्रिंग का घेतलेली आहे, कारण ह्याच्यामध्ये जो काही रिझल्ट आपण डिस्प्ले करणार आहे तो रिझल्ट कसला आहे, म्हणजे नुसता नंबर डिस्प्ले करण्याऐवजी हा नंबर काय आहे हे कळण्यासाठी, म्हणजे डिफरन्स इज इक्वल टू हे कळण्यासाठी ते घेतलेलं आहे मी. ठीक आहे, तो स्ट्रिंग व्हेरिएबल एक घेतलेला आहे. त्याच्यानंतर टेक्स्टबॉक्स 1 चा डेटा जो आहे तो बाय डिफॉल्ट स्ट्रिंग असणार आहे, तो मी न्यूमरिकला कन्व्हर्ट केलेला आहे. आय हॅव टेकन दिस इनटू द N1. टेक्स्टबॉक्स 2 चा डेटा परत स्ट्रिंग असणार आहे. बाय डिफॉल्ट टेक्स्टबॉक्सचा डेटा जो तो न्यूमरिक असतो, बाय डिफॉल्ट टेक्स्टबॉक्सचा डेटा हा स्ट्रिंग असतो. तुम्ही काही इनपुट करा, नंबर इनपुट करा किंवा अल्फा न्यूमरिक इनपुट करा, बाय डिफॉल्ट इट टेक्स एज अ स्ट्रिंग. सो दॅट स्ट्रिंग डेटा वी हॅव टू कन्वर्ट इनटू द इंटिजर. सो N1. आता कोणता एलिमेंट चूज केलेला आहे, तर लिस्टबॉक्स जर का तुम्ही बघितला लिस्टबॉक्स 1 डॉट, तर ह्याच्यामध्ये बघा सिलेक्टेड इंडेक्स आहे, म्हणजे तो पोझिशन मेन्शन करणार आहे 0 1 2 3 4. सिलेक्टेड आयटम हा मेन्शन करणार आहे काय आयटम आहे, म्हणजे जे इन्फॉर्मेशन डिस्प्ले केलेले आहे, ऍड, सबट्रॅक्ट, मल्टिप्लाय, डिवाइड. आणि एक आहे सिलेक्टेड व्हॅल्यू. आता सिलेक्टेड व्हॅल्यू जे आहे, जे आपण ADO.NET करणार आहे त्यावेळेला आपण सिलेक्टेड व्हॅल्यूचा चेक करू. आता ह्याच्यामध्ये बघा इंडेक्स आहे, हे इंडायसेस आहे. आता या ठिकाणी सिलेक्शन मोड प्रॉपर्टी जी आहे ती 1 आहे, म्हणजे युजर एकच चूज करणार आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण सिलेक्टेड इंडेक्स घेतो. ज्या वेळेला मल्टिपल सिलेक्शन देणार आहे त्याला या ठिकाणी सिलेक्टेड इंडायसेस देणार आहे. जेवढे काय आयटम युजरने चूज केले असतील त्याची इंडेक्स पोझिशन देणार आहे. अँड फर्स्ट एलिमेंट इज प्रेझेंट ॲट पोझिशन 0. सिलेक्टेड आयटम कुठला आयटम आहे, म्हणजे त्याच्यात जी काही इन्फॉर्मेशन डिस्प्ले झालेली आहे ती तो घेणार आहे. आणि सिलेक्टेड आयटम्स मल्टिपल जर का सिलेक्शनची फॅसिलिटी दिली असेल तर कोणते आयटम सिलेक्ट केलेले आहेत ते ह्याच्यामध्ये तो मेन्शन करणार आहे. सिलेक्टेड व्हॅल्यू आणि सिलेक्टेड व्हॅल्यूज वगैरे जे आहे ते आपण नंतर चेक करणार आहे, ज्याला डेटाबेस हँडलिंग करणार आहे त्यावर आपण ते चेक करणार आहे. ठीक आहे, आता सध्या युजर एकच चूज करणार आहे, त्यामुळे सिलेक्टेड इंडेक्स घेतलेला आहे. वी कॅन टेक इंडेक्स और वी कॅन टेक आयटम्स. आता या फॉर्मवर गेलो, जर का आयटम घेतला तर याच्यामध्ये ऍड, डिफरन्स, मल्टिप्लाय आणि डिवाइड येणार आहे. आणि इंडेक्स घेतला तर ऍडचा इंडेक्स आहे 0, डिफरन्स आहे 1, मल्टिप्लायचा आहे 2 आणि डिवाइडचा आहे 3. मग एवढे कॅरेक्टर चेक करण्याऐवजी मी काय करतो, सिलेक्टेड इंडेक्स घेतो. मग 0 असेल तर रिझल्ट ऍडिशन करा, आन्सरमध्ये ऍडिशन करा आणि देन रिझल्ट इक्वल टू हे केलेलं आहे. 1 असेल तर डिफरन्स चेक करा, डिफरन्स केलेला आहे मी पहिल्यांदा N1 - N2. आता हे सबट्रॅक्शन केलेलं नाही, डिफरन्स केलेला आहे, त्यामुळे डिफरन्स वी वॉन्ट ऑलवेज टू बी पॉझिटिव्ह, ते इथे केलेलं आहे. म्हणजे आन्सरची व्हॅल्यू जर का लेस दॅन 0 असेल, म्हणजे ह्या केसमध्ये समजा N1 ची व्हॅल्यू ही जर का 12 असेल आणि N2 ची व्हॅल्यू 7 असेल तर N1 - N2 हा 5 येणार आहे. रिझल्ट इज पॉझिटिव्ह, काय प्रॉब्लेम नाही आहे. परंतु हा जर का 17 असेल किंवा 27 असेल तर N1 - N2
12 वजा 27 हे वजा 15 येणार आहे आणि ते प्लस करण्यासाठी ही कंडिशन सॅटिस्फाय होणार आणि प्लस करायला काय करणार आहे -1 ने मल्टिप्लाय करणार आहे. -15 मल्टिप्लाय -1 इट गिव्स यू +15. ते ह्याच्यामध्ये मी चेंजेस केलेले आहेत अँड रिझल्ट इज डिफरन्स. सेम मी मल्टिप्लाय केलेला आहे आणि सेम मी डिवाइड केलेलं आहे. फक्त काय केलेलं आहे n1 n2 आणि आन्सर हे मी इंटिजर घेतलेले आहेत. ठीक आहे, हे इंटिजर घेतलेले आहेत त्यामुळे रिझल्ट जो आहे हा कंपल्सरी इंटिजर येणार आहे आणि हा रिझल्ट कॅल्क्युलेट केलेला आहे या ठिकाणी ह्या स्विच मध्ये. मी जर हे कमी केलं तर ह्या स्विच मध्ये आपला रिझल्ट कॅल्क्युलेट होणार आहे. ह्या ब्लँक स्पेस डिलीट करतो मी म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, आणि जो काही रिझल्ट कॅल्क्युलेट झालेला आहे तो रिझल्ट मी ह्या लेबलला डिस्प्ले केलेला आहे. लेबल आणि न्यू फॉर्मला जम्प करण्यासाठी मी हा प्रोग्राम लिहिलेला आहे. जनरली हाच प्रोग्राम सफिशियंट आहे. हा जो फॉर्म आहे त्या फॉर्मचा ऑब्जेक्ट तयार करा आणि ऑब्जेक्ट डॉट शो करा. यू कॅन डिस्प्ले द एक्स डॉट शो डायलॉग और यू कॅन डिस्प्ले एक्स डॉट शो. आणि करंट फॉर्म क्लोज करण्यासाठी मी दिलेला आहे धिस डॉट क्लोज. पहिल्यांदा हाईड केला तो, नवीन फॉर्म डिस्प्ले केला आणि त्यानंतर करंट फॉर्म क्लोज केला. हे असंच लिहावं लागतं तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळे मी रन केल्यानंतर नंबर 1 चा डेटा मी डिस्प्ले करतो, नंबर 2 चा डिस्प्ले केला आणि डिफरन्सवर क्लिक केल्यानंतर तो डिफरन्स येतो. ठीक आहे, आता मी जर का स्टेप बाय स्टेप रन करायचं म्हटला वगैरे तर मी या ठिकाणी क्लिक करतो, हा डिबग मोडला जाईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला रन करताना दाखवायला. पहिला नंबर इनपुट केला, दुसरा नंबर काही इनपुट करा आणि मी डिफरन्सवर क्लिक केला, इथे येणार आहे F10 करा. F10 नी तो स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट करणार आहे. रिझल्ट हा सध्या ब्लँक दाखवणार आहे. या टेक बॉक्सचा जर का डेटा बघितला तर या टेक बॉक्समध्ये डेटा 23 दाखवणार आहे. N1 मध्ये काहीच नाही सध्या. ही स्टेटमेंट एक्झिक्यूट केल्यानंतर N1 मध्ये डेटा 23 येणार आहे. टेक बॉक्स 2 चा डेटा 7 आहे, तो या ठिकाणी आता 7 येणार आहे. इथं आला सिलेक्टेड इंडेक्स 1 कारण आपण डिफरन्सवर क्लिक केलेला आहे. सो इट गिव्स यू सिलेक्टेड इंडेक्स ॲज 1. त्यामुळे तो स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट करणार आहे. तो इथे येणार आहे डायरेक्टली केसला. आन्सर काय आलेला आहे बघा 16 आलेला आहे. ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही, तो डायरेक्ट रिझल्टला येणार आहे. F10 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 F10. ठीक आहे, रिझल्ट इक्वल टू 16. हे स्टॉप केले की परत तो ब्रेक मध्ये मोडमध्ये जाणार आहे, त्यामुळे मी त्याला ब्रेकच करून टाकतो. जाऊ देत. तर डिबग मध्ये काय केला, बिकॉज वी आर इन डिबगिंग मोड, या ठिकाणी आपण त्याला डिबग केलं होतं. ठीक आहे, तर हा पहिला प्रोग्राम आहे. म्हणजे लिस्टबॉक्स मध्ये जर का आपण युजरला एकच सिलेक्शन करायची फॅसिलिटी देणार असेल तर डायरेक्टली लिस्टबॉक्सच्या सिलेक्टेड इंडेक्स चेंज इव्हेंटला आपण प्रोग्राम लिहू शकतो. डायरेक्टली डबल क्लिक करा, तो इथंच येईल. ठीक आहे, आणि मग कोणता एलिमेंट सिलेक्ट केलेला आहे ते तुम्ही सिलेक्टेड इंडेक्स किंवा सिलेक्टेड आयटमवर चेक करू शकता. डेटाबेस हँडलिंग असेल तर आपण सिलेक्टेड व्हॅल्यूवर देखील चेक करू शकतो. ते आपण डेटाबेस हँडलिंगच्या वेळेला चेक करू. हा पहिला प्रोग्राम झाला आपला. आता दुसरा प्रोग्राम काय आहे, हा दुसरा प्रोग्राम आहे. ह्या दुसऱ्या प्रोग्राम मध्ये मी ह्या ठिकाणी याची सिलेक्शन मोड प्रॉपर्टी जी आहे या ठिकाणी चेक करा. या ठिकाणी प्रॉपर्टी शीट मध्ये सिलेक्शन मोड प्रॉपर्टीमध्ये मल्टी सिंपल केलेला आहे, म्हणजे युजर मल्टिपल सिलेक्शन करणार आहे. त्यामुळे हे सेपरेट बटन प्रोव्हाइड केलेलं आहे. हे सेपरेट बटन प्रोव्हाइड केलेलं आहे कारण युजरने जे काही आयटम सिलेक्ट केलेले आहेत ते सिलेक्ट केलेले आयटम्स कुठले कुठे ते चेक करायला पाहिजे मला. आता हा जो प्रोग्राम आहे हा एकच सिलेक्शन करणार आहे, त्यामुळे डायरेक्टली स्विच टाकलेला आहे. ठीक आहे, आता काय करणार आहे, युजर मल्टिपल सिलेक्शन करणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा युजरनी कोणते कोणते सिलेक्शन केलेले आहेत हे मला चेक करायला पाहिजे आणि मग तो इंडेक्स काय आहे सिलेक्शन करून मग इंडेक्स काय आहे हे चेक करायला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे फॉर्म 2 वर मी जर का प्रोग्राम करायचा म्हटला, मी या ठिकाणी एक बटन काढतो तुम्हाला सांगण्यासाठी. ठीक आहे, तर या बटन क्लिकला मला काय करायला पाहिजे, पहिल्यांदा लिस्टबॉक्स 1 डॉट सिलेक्टेड इंडायसेस आणि ह्यातले सिलेक्टेड इंडायसेस हे मला 1 by 1 रेफर करायला पाहिजेत. ते 1 by 1 रेफर करण्यासाठी मी करणार
फॉर इच, म्हणजे प्रत्येक सिलेक्ट केलेल्या इंडायसेस मध्ये फॉर इंटिजर आर इन इंडायसेस. म्हणजे मी जर का ऍडिशन आणि मल्टिप्लाय सिलेक्शन केला तर ऍडिशनचा इंडेक्स 0 असणार आहे आणि मल्टिप्लायचा इंडेक्स हा 2 असणार आहे. ठीक आहे का? हा 0, ऍडला 0, डिफरन्सला 1, मल्टिप्लाय मला 2 आणि डिवाइडला 3. त्यामुळे हा इंडायसेस जो आहे तो देणार आहे 0 आणि 2, म्हणजे मी मल्टिप्लाय चूज केलं तर. आणि मग आर वर डिपेंड आहे. आर ची व्हॅल्यू काय आहे? 0 असेल तर ऍडिशन करा, 1 असेल तर मल्टिप्लाय करा. त्यामुळे मी करणार आहे स्विच ऑन आर. आर ची जी काय व्हॅल्यू आहे त्याच्यावर स्विच करा. त्यामुळे ह्या केसमध्ये आपल्याला फॉर आणि स्विच हे कंबाइंडली यूज करणं कंपल्सरी गरजेचं आहे. फॉर लूप का यूज करणार आहे, पण फॉर इच लूप का यूज करणार आहे? कारण का जेवढे काही सिलेक्टेड इंडायसेस असतील ते सर्व आपल्याला 1 बाय 1 गो थ्रू करायचे आहेत. आता या ठिकाणी सिलेक्टेड इंडायसेस काय असणार आहेत? जर का आपण ऍड चूज केला तर सिलेक्टेड इंडायस 0 असणार आहे. मल्टिप्लाय चूज केला तर सिलेक्टेड इंडेक्स 1 असणार आहे. त्यामुळे ह्या केसमध्ये या इंडायसेस मध्ये व्हॅल्यू असणार आहे सॉरी मल्टिप्लाय बाय व्हॅल्यू असणार आहे 2. त्यामुळे या सिलेक्टेड इंडायसेस मध्ये येणार आहे 0 आणखीन 2. आणि मग पहिल्यांदा आर ची व्हॅल्यू येणार आहे 0. पहिल्यांदा आर ची व्हॅल्यू येणार आहे 0. हा स्विचचा प्रोग्राम एक्झिक्यूट करणार. त्यानंतर आर ची व्हॅल्यू येणार आहे 2 आणि मग हा 2 चा प्रोग्राम एक्झिक्यूट, कारण मला प्रत्येकासाठी व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. तो प्रोग्राम मी ह्या बटनच्या क्लिकला दिलेला आहे. हे मी आता व्हाईड करतो. तर बघा पहिल्यांदा हे सेम listbox2.items.clear आधी हे जर का रिझल्ट डिस्प्ले केला असेल तर तुम्ही रिझल्ट सगळा क्लिअर केलेला आहे. म्हणजे मल्टिपल टाइम्स आपण रन करू शकतो ना. म्हणजे समजा आम्ही दाखवतो तुम्हाला करून हे क्लिअर का केलेलं आहे. डायरेक्टली नेक्स्ट प्रोग्रामला जातो. हा पहिला प्रोग्राम, हा दुसरा, म्हणजे ही पहिली व्हॅल्यू दुसरी व्हॅल्यू. मी ऍड चूज केलं, मल्टिप्लाय चूज केलं आणि शोवर क्लिक केला तर ऍडिशन इक्वल टू 27, मल्टिप्लाय इक्वल टू 97. मला नंतर वाटतं की मल्टिप्लाय नको, मला डिवाइड पाहिजे आणि डिफरन्स पण पाहिजे, म्हणजे ऍड डिफरन्स आणि डिवाइड पाहिजे. मी जर का शोवर क्लिक केला तर आताच जे काय आहे ऍडिशन आणि मल्टिप्लाय हे जाऊन फक्त ऍडिशन, डिफरन्स आणि डिवाइड यायला पाहिजे. आधीच नको पाहिजे आहे. तर आधीच नको आहे, त्यामुळे हे सर्व आपण क्लिअर केलेलं आहे. listbox2.items.clear म्हणजे ज्याला या बटनच्या क्लिकला येणार आहे त्याला व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत. एक रिझल्ट व्हेरिएबल डिक्लेअर केलं जे मगाचंच आहे आणि पहिल्यांदा listbox2 चे आयटम्स सगळे क्लिअर करून टाकले. त्यानंतर n1 n2 घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर फॉर लूप टाकलेला आहे. बघा या ठिकाणी बाळांनो की जे काही एलिमेंट चूज केलेले आहेत ते एलिमेंट्स तो आर मध्ये 1 बाय 1 घेणार आहे. फॉर इच, प्रत्येक ओनली फॉर लूप इज डिफरंट अँड फॉर इच इज डिफरंट. हे जे आहेत सिलेक्टेड इंडेक्सेस हे कलेक्शन आहे. जे काही तुम्ही एलिमेंट सिलेक्ट करणार ते एका कलेक्शन मध्ये येणार आहेत आणि त्यामध्ये तो एक एक एलिमेंट घेणार आहे. म्हणजे जर का मगाशी जर का म्हटलं मी तुम्हाला जसं 0 आणि 2 आलं तर पहिल्यांदा व्हॅल्यू 0 आर मध्ये घेणार आहे, प्रोग्राम प्रोसेस करणार, त्यानंतर 2 आर मध्ये घेणार आणि प्रोग्राम प्रोसेस करणार आणि फॉर लूप तो ब्रेक करणार आहे. दॅट इज अ फॉर इच. मग पहिल्यांदा 0 आला, त्याची व्हॅल्यू काय असणार आहे मी वाटण्यासाठी डिबग करून तुम्हाला परत एकदा दाखवतो. मी रन केला, आपण डिबग करू डायरेक्टली, म्हणजे तुम्हाला कळेल तो प्रोग्राम कसा रन होतो. ठीक आहे. पहिली व्हॅल्यू इनपुट केली, दुसरी व्हॅल्यू इनपुट केली, मी केला डिफरन्स, मल्टिप्लाय, मी हे 2 वर क्लिक केलं, शो क्लिक केला, मी तो डिबगला गेला. आता पहिल्यांदा आयटम्स क्लिअर झाले, n1 आणि n2 ची व्हॅल्यू आली, चेक करा 44. आणि आता ह्याच्यामध्ये बघा सिलेक्टेड इंडायसेस, त्या प्लस वर क्लिक केला तो दाखवतो बघा काउंट काय आहे 2, कारण का 2 चूज केलं आपण, डिफरन्स आणि मल्टिप्लाय हे 2 चूज केले. ठीक आहे. आता पहिल्यांदा बघा आर ची व्हॅल्यू काय आली, हे बघा आर ची व्हॅल्यू 0, तो इथे येणार आहे आर इज 0. आर काय आहे, सॉरी 1 आहे, बाय डिफॉल्ट 0 असणार आहे, ती 1 आलेले कारण डिफरन्स घेतलेला आहे त्यानं. ठीक आहे. डिफरन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, ब्रेक, त्या लिस्ट बॉक्स मध्ये डिफरन्सची व्हॅल्यू ऍड केली, परत फॉर लूपला गेला, हे बघा इथं आल्या बघा परत ब्ल्यू. त्यानंतर आर ची व्हॅल्यू दुसरी घेतली, आर ची व्हॅल्यू बघा 2 झालेली आहे. परत आता हा 2 ला येणार, रिझल्ट डिस्प्ले करणार आणि आर ची व्हॅल्यू आता सिलेक्ट इंडेक्स संपलेला कारण 2 ऑलरेडी झालेला आहे, त्यामुळे तो लूपच्या बाहेर पडणार. या ठिकाणी लूपच्या बाहेर पडलेला आहे. अँड इट इज
डिस्प्लेइंग द रिझल्ट डिस्प्ले करणार. 2 मिनिटं जरा. आला बघा. डिफरन्स इज 11 अँड मल्टिप्लाय इक्वल टू 240. त्याच्यामध्ये हा प्रोग्राम घेतलेला आहे. स्लो झालाय माझा लॅपटॉप का बघायला पाहिजे का स्लो झालेला आहे तो. एवढा स्लो नव्हता माझा लॅपटॉप. डोंट नो व्हॉट इज द प्रॉब्लेम. ठीक आहे. तर दिस इज हाऊ वी वर्क विथ मल्टिपल सिलेक्शन. आधीचा प्रोग्राम होता याच्यामध्ये सिंगल सिलेक्शन आहे म्हणून इथं स्विच डायरेक्टली यूज केलेला आहे, सिंगल सिलेक्शन केलेलं आहे. आताचा प्रोग्राम जो आहे ह्याच्यामध्ये मल्टिपल सिलेक्शन आहे त्यामुळे फॉर वापरायला आहे आणि फॉर मध्ये स्विच केलेलं आहे आणि या ठिकाणी लिस्ट बॉक्स 2 मध्ये इन्फॉर्मेशन ऍड केलेली आहे. लिस्ट बॉक्स 2 डॉट आयटम्स डॉट ऍड. तिसरा फॉर्म. आता तिसरा फॉर्म मध्ये याच्यामध्ये मी मल्टिपल आयटम डिस्प्ले करणार आहे. ट्रान्सफर म्हटला फक्त सिलेक्टेड ट्रान्सफर करेल. नाव सिलेक्टेड यू कॅन डू इट. म्हणजे हे जे आहे याच्यावरून तुम्हाला सिलेक्टेड समजून येईल. म्हणजे या ठिकाणी स्विच ऐवजी डायरेक्टली काय करणार आहे आपण या ठिकाणी समजा मी एक बटन ड्रॉ केलं तर याच्यामध्ये काय करणार आहे आपण किंवा या ठिकाणी आपण असं करू शकतो. इन्स्टेड ऑफ सिलेक्टेड इंडायसेस वी हॅव टू डू सिलेक्टेड आयटम्स and then list box 2 dot items dot add सॉरी r. जे काही आयटम सिलेक्ट केलेले आहेत ते एक 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 तो आर मध्ये घेईल. आता या ठिकाणी स्ट्रिंग येणार आहे किंवा इंटिजर घेतला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. नंबर इंटिजर आहेत किंवा स्ट्रिंग घ्या काही घ्या. ठीक आहे. फक्त या आर मध्ये तो ऍड होणार नाही. आपल्याला करायला पाहिजे आर डॉट टू स्ट्रिंग. तो सिलेक्टेड आयटम जे आहेत ते 1 बाय 1 आर मध्ये घेईल आणि ते सर्व ऍड करेल. हे सिंपल आहे, काय प्रॉब्लेम नाही काही नाही. जसं इथे केलेलं आहे. पहिल्या यामध्ये काय केलेलं आहे फॉर्म रन झाला तर आपल्याला इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायची ती या ठिकाणी डिस्प्ले केली. मी आता उलट करतो काय ते वेगळं करतो. 11 ते 110 अँड देन आर मल्टी आर प्लस इक्वल टू 10. म्हणजे तो काय करेल 11 21 किंवा मल्टिप्लाय बाय 2 करतो मी. आर मल्टिप्लाय इक्वल टू 2 म्हणजे 11चा पाडा येईल. 11 22 वगैरे असं करत जाईल तो 110 पर्यंत. लेस दॅन इक्वल टू. म्हणजे मी आता डायरेक्टली फॉर्म 3 रन करायचा असेल तर डायरेक्टली प्रोग्राम डॉट सी एस मध्ये या आणि या ठिकाणी डायरेक्टली फॉर्म 3 करा. म्हणजे डायरेक्टली तो काय करेल फॉर्म 3 रन करेल डायरेक्टली. मागचं काय करणारच नाही तो. ठीक आहे. 11 22 44. अरे बापरे. मल्टिप्लाय बाय करून उपयोग नाही. प्रत्येक वेळेला 11 ऍड करायला पाहिजे 11चा पाढा करायसाठी. हम्म 11 22 वगैरे. आणि मग याच्यावर मी जर का चूज केले तर अरे बाप तो प्रोग्रामच काढून टाकलाय. ट्रान्सफरला काय होणार आहे ठीक आहे. हे इन्फॉर्मेशन डिस्प्ले करण्यासाठी तर हे केलेलं आहे इथं. ठीक आहे. हे ऍड केलेलं आहे म्हणजे फॉर्म ऍक्टिव्हेटला डायरेक्टली लिस्ट बॉक्स मध्ये आयटम्स ऍड केलेले आहेत. काय प्रॉब्लेम आहे वाय इट इज नॉट वर्किंग. int32 type is int32, so we have to mention this as integer and then r dot toString. List box 2 selected indices. We don't want indices, we want items. An item is number. Yes. Some problem is giving.
specify cast is not valid. Items, what it returns? Okay. Selected indices, and then we can use list box 1 dot items in bracket r dot toString. Hope so. This will work. No, yes, it is working. 44, 66, 88 हे एवढेच ट्रान्सफर झालेले आहेत याच्यामध्ये. ठीक आहे. आता हे मल्टिपल सिलेक्शन केलेलं आहे. याची प्रॉपर्टी काय केली बघूया जरा. मी तुम्हाला मला ती प्रॉपर्टी एक सांगायची होती. सिलेक्शन मोड प्रॉपर्टी मल्टी सिम्पलच्या ऐवजी, बरं ठीक आहे, अधिक मल्टी सिम्पल असू द्या, नंतर बघतो मल्टी एक्सटेंडेड काय आहे. आता याच्यामध्ये म्हणजे सांगतो तुम्हाला मल्टी एक्सटेंडेड काय आहे. याच्यामध्ये मल्टी सिम्पल त्याच्यामुळे युजर क्लिक करायचं, युजर सिलेक्शन करत जाणार आहे आणि या ट्रान्सफरवर क्लिक केल्यानंतर 22, 44, 77, 99 हे इकडे ट्रान्सफर करायचे आणि एलिमेंट्स आहेत तसेच असणार आहेत यामध्ये. ठीक आहे. तर याच्या बटनच्या क्लिकला मी प्रोग्राम केलेला आहे. काय केलेलं आहे, पहिल्यांदा लिस्ट बॉक्स 2 क्लिअर केलेला आहे. आता लिस्ट बॉक्स 1 चे सिलेक्टेड इंडायसेस घेतलेले आहेत, त्याचे पोझिशन्स घेतलेले आहेत. ती प्रत्येक पोझिशन ही आर मध्ये येणार आहे. ठीक आहे. आणि हा काय करतो बघा, हा एवढाच पाठ बघा. लिस्ट बॉक्स 1 मध्ये जेवढे काय आयटम्स आहेत, इट इज अ कलेक्शन जस्ट लाईक अ ॲरे. त्यातला आर पोझिशनचा एलिमेंट घेतलेला आहे, आर पोझिशनचा एलिमेंट, आणि तो एलिमेंट जो आहे तो लिस्ट बॉक्स 2 मध्ये ऍड केलेला आहे. म्हणजे आपण जर का 22 आणि 44 चूज केला तर 22 ची व्हॅल्यू असणार आहे 1 आणि 44 ची इंडेक्स पोझिशन असणार आहे 2 आणि 33 ची 3. ठीक आहे. म्हणजे सॉरी 33 ची 3 आणि ह्याची 4 असणार आहे. म्हणजे 11 ची 0, 22 ची 1 पोझिशन, 33 ची सेकंड पोझिशन आणि इट इज अ थर्ड पोझिशन. इंडेक्स स्टार्ट्स विथ 0. म्हणजे 11 ची 0, 22 ची 1, 33 ची 2 आणि 44 ची 3. तर हे जर का केला तर सिलेक्टेड इंडेक्सेस मध्ये काय येणार आहे 1 आणि 3. तर पहिल्यांदा व्हॅल्यू आर मध्ये 1 येणार आहे आणि मग काय करणार आहे, आयटम्स मध्ये 1 इंडेक्स पोझिशनला जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू लिस्ट बॉक्स 2 मध्ये डिस्प्ले करणार. त्यानंतर आर मध्ये येणार आहे 3. या लिस्ट बॉक्स मध्ये जेवढे काय आयटम्स आहेत त्याच्या 3 नंबरला जी काही एलिमेंट आहे तो एलिमेंट त्या लिस्ट बॉक्स मध्ये ऍड होणार आहे. मी परत तुम्हाला डिबगिंग करून दाखवतो. मी करतो 22 आणि 44 ट्रान्सफर. इथं आला इंडायसेस किती आहे बघा, लिस्ट बॉक्स 2 डॉट इंडायसेस याच्यावर क्लिक केला. काउंट किती आहे, काउंट 2 आहे. ठीक आहे. जसं मी म्हटलं 1 आणि 3. F10 इंडायसेस इन आर, आरची व्हॅल्यू काय आहे बघा 1. या आयटम्स मध्ये किती आयटम्स आहेत बघा, 10 आयटम्स आहेत. त्या 10 आयटम मधला आपण कुठला आयटम घेतो, आर पोझिशनचा. ठीक आहे. तो ऍड होणार आहे लिस्ट बॉक्स 2 मध्ये. लिस्ट बॉक्स 2 मध्ये आयटम्स किती झाले बघा, आता कलेक्शन मध्ये 1 झालेला आहे. त्यानंतर पुढचा आर येणार आहे. आरची व्हॅल्यू काय आली बघा 3 आली. आता जसं 44 मधून या आयटम्स मधून तो इंडेक्स पोझिशन 3 चा एलिमेंट घेणार, इंडेक्स पोझिशन 3 चा एलिमेंट घेणार आणि तो लिस्ट बॉक्स मध्ये ऍड करणार. बघा लिस्ट बॉक्स मध्ये आयटम्स किती झाले, आता 2 ऍड झाले. आता हे संपला, तो लूपच्या बाहेर पडणार. फिनिश. सिंपल. डिबग म्हणून परत तो इथं येतो. डिबग असल्यामुळे, डिबगिंग मोड मध्ये असल्यामुळे तो मी डिबग पोझिशन काढून टाकतो. आता पुढचा प्रोग्राम काय आहे, ते ट्रान्सफर करून मला रिमूव्ह करायचे आहेत. त्यावर ट्रान्सफरचा प्रोग्राम हा असा घेतलेला आहे मी. म्हणजे हा जरी प्रोग्राम आपण या ठिकाणी कॉपी केला तरी चालेल. ठीक आहे. हा झालेला आहे एलिमेंट ऍड करायचा प्रोग्राम. आता रिमूव्ह कसं करणार, तर इथं आपण काय केलेलं आहे, 2 आणि 4 एलिमेंटचा पोझिशन आहे. इथं काय करतो बघा, आर सिलेक्टेड इंडेक्स मायनस काउंट, म्हणजे हे काय 2, म्हणजे हा पोझिशन असणार आहे 1, याची पोझिशन असणार 1, याची पोझिशन असणार आहे, त्याची पोझिशन 0. म्हणजे हा इंडेक्सेस इज अ ॲरे, सो दिस पोझिशन इज 0 and this position is 1.
मी काय घेतलेला आहे, हा फॉर लूप चेक करा काय आहे तुझा, हा जरा वेगळा आहे. लिस्ट बॉक्स मधून जर का आयटम्स तुम्हाला रिमूव्ह करायचे असतील तर त्याला दोन मेथड आहेत. बघा, लिस्ट बॉक्स 1 डॉट आयटम्स डॉट रिमूव्ह. वी कॅन यूज आयदर रिमूव्ह और वी कॅन यूज रिमूव्ह ॲट. रिमूव्हला आपण एखादा व्हॅल्यू मेन्शन करायला लागते की जी आपल्याला रिमूव्ह करायची आहे, आणि रिमूव्ह आयटमला आपल्याला पोझिशन मेन्शन करावी लागते, कोणत्या पोझिशनचा एलिमेंट आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये दोन पोझिशन्स आहेत, 2 आणि 4. तर पहिल्यांदा 2 घ्यायला पाहिजे आणि नंतर 4 घ्यायला पाहिजे. परंतु जर का पहिल्यांदा तुम्ही 2 नंबरचा एलिमेंट रिमूव्ह केला तर 4 नंबरच्या एलिमेंटची पोझिशन होणार आहे 3, आणि त्यामुळे चुकीचे एलिमेंट्स रिमूव्ह होतात. त्यामुळे म्हणजे समजा जर का लिस्ट बॉक्स मध्ये तुमचे एलिमेंट असे असतील, समजा मी एक्झाम्पल साठी घेतो ए, सॉरी मी वाटल्यास या ठिकाणी तुम्हाला समजून घेण्यासाठी इथे हे काढतो, मी जरा वर्ड फाईल ओपन करतो, समजण्यासाठी करायला मी तुम्हाला. जरा बेअर करा, डिले व्हायला लागलेला आहे, कारण का .NET ओपन केलेला आहे, त्यामध्ये रेकॉर्डिंग चालू आहे. त्या रेकॉर्डिंग मध्ये परत आपण वर्ड फाईल ओपन करायला लागलेला आहे. त्यामुळे तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी या ठिकाणी टेबल पहिल्यांदा ड्रॉ करतो. एक्झाम्पल साठी 11 22 33 44 55 66 77 आपण चूज केलेला आहे, हा चूज केलेला आहे. ठीक आहे. आणखीन हा चूज केलेला आहे. ठीक आहे. हे दोन चूज केलेले आहेत आपण ह्याच्यामध्ये. त्यामुळे सिलेक्टेड पोझिशन्स काय नाही, त्याच्या सिलेक्शन मध्ये सिलेक्टेड इंडायसेस मध्ये त्याच्या पोझिशन काय येणार आहेत. सिलेक्टेड इंडायसेस मध्ये जर का विचार केला तर येणार आहे पोझिशन 1 आणखीन 3, कारण का हा 1 आहे आणि हा आहे 3, कारण का फर्स्ट एलिमेंट इज प्रेझेंट ॲट पोझिशन 0. ठीक आहे. ज्याला आपण रिमूव्ह करणार, आता पहिल्या पोझिशनचा काही एलिमेंट रिमूव्ह केला, आता ह्यात काय आहे 1 रिमूव्ह एलिमेंट प्रेझेंट ॲट फर्स्ट पोझिशन, त्यावर काय होणार 22 रिमूव्ह होणार आहे, आणि ह्याची हे काय होणार आहे 22 33 44 55 66 आणि 77 होणार आहे. आणि त्याच्यानंतर रिमूव्ह द एलिमेंट विच इज प्रेझेंट थर्ड पोझिशन. थर्डला काय आता हा 0 1 2 आणि 3, तो 55 रिमूव्ह करणार आहे, आणि ही लिस्ट करणार आहे 66 77. हे असणार आहे. आपल्याला रिमूव्ह काय करायचं होतं 22 आणि 44 रिमूव्ह करायचं होतं. रिमूव्ह काय झालं 22 आणि 55, कारण पहिल्यांदा 1 नंबरचा एलिमेंट रिमूव्ह केला आणि सगळे एलिमेंट वरती शिफ्ट झाले, आणि मग 3 नंबरचा एलिमेंट रिमूव्ह केला. हा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तुम्हाला एलिमेंट रिमूव्ह करताना पहिल्यांदा तुम्हाला 3 नंबरचा एलिमेंट रिमूव्ह करावा लागतो. म्हणजे 44 रिमूव्ह करा. 44 एलिमेंट रिमूव्ह केलं तर काय होणार आहे, तुमची लिस्ट अशी तयार होणार आहे. सगळे खालचे एलिमेंट रिमूव्ह होणार, म्हणजे 3 नंबरचा एलिमेंट रिमूव्ह झाला. त्याच्यानंतर तो 1 नंबरचा एलिमेंट रिमूव्ह करणार आहे. 1 नंबरचा एलिमेंट कुठला आहे 22, त्यानंतर हा एलिमेंट रिमूव्ह करेल, आणि मग या ठिकाणी येईल 33, सगळे वरती शिफ्ट होणार आहेत 66 आणि 77 हे असे होणार आहेत. म्हणजे बरोबर 22 आणि 44 रिमूव्ह होईल. त्यामुळे रिमूव्ह करताना आपल्याला खालून वरचे एलिमेंट रिमूव्ह करणं कंपल्सरी गरजेचं आहे. आणि ते खालून वरती एलिमेंट रिमूव्ह करण्यासाठी हा फॉर लूप जो आहे, हा फॉर लूप मी रिव्हर्स मध्ये घेतलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा 3 नंबर आणि त्याच्यानंतर 1 नंबर घेण्यासाठी, म्हणजे त्यासाठी पहिल्यांदा काउंट घेतले किती एलिमेंट्स आहेत ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये 2 एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. म्हणजे याची इंडेक्स पोझिशन असणार आहे 1 आणि याची इंडेक्स पोझिशन असणार आहे 0. आणि सिलेक्टेड इंडायसेस मधून त्या पोझिशनचा एलिमेंट घेतला
आणि तो एलिमेंट लिस्टमधून रिमूव्ह केला. मी घेतला रिमूव्ह ॲट, म्हणजे आपण पोझिशन मेन्शन केलेलं आहे की कोणत्या पोझिशनचा एलिमेंट रिमूव्ह करायचा आहे. त्यामुळे सिलेक्टेड इंडायसेस मध्ये जो काही शेवटचा एलिमेंट आहे तो पहिला घ्या. त्यामुळे तो हा 4 घेणार आहे आणि तो 4 या लिस्टमधून रिमूव्ह करणार आहे. त्यानंतर 2 घेणार आणि 2 ह्याच्यातून रिमूव्ह करणार. आता 4 कसा चूज केलेला आहे, तर इंडेक्स पोझिशननी चूज केलेला आहे. आता या सिलेक्टेड इंडायसेस मध्ये 2 एलिमेंट आहेत. आर ची व्हॅल्यू घेणार आहे 1, कारण इथे -1 घेतलेला आहे. सिलेक्टेड हा जो आहे काउंट, सिलेक्टेड इंडायसेस काउंट, इट गिव्स यू 2 बिकॉज वी हॅव 2 एलिमेंट सिलेक्टेड. -1 म्हणजे काय येणार आहे, कारण का याची पोझिशन असणार आहे 1 आणि याची पोझिशन असणार आहे 0. त्यामुळे पहिल्यांदा 1 नंबरचा पोझिशन घेतला, एलिमेंट रिमूव्ह केला, आर मायनस झाला, त्याची व्हॅल्यू केली 0 आणि मग 0 नंबरचा एलिमेंट रिमूव्ह केला. त्यामुळे ऍडला सेपरेट लूप लिहिलेला आहे आणि रिमूव्हला सेपरेट लूप लिहिलेला आहे. तसंच आपल्याला कंपल्सरी करावं लागतं. जे काही एलिमेंट सिलेक्ट केलेले आहेत ते त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. आता मी तुम्हाला याची प्रॉपर्टी सांगतो. सिलेक्शन मोड प्रॉपर्टी. सिलेक्शन मोड प्रॉपर्टी ही नन केली तर एकही सिलेक्ट करू शकणार नाही, 1 केली तर एकच चूज होणार आहे. मल्टी सिम्पलला जसे तुम्ही क्लिक करणार त्याची पोझिशन रिव्हर्स होईल. आणखीन आता मी करतो एक्सटेंडेड. लिस्ट बॉक्सची सिलेक्शन मोड प्रॉपर्टी ही जर मल्टी एक्सटेंड केली तर काय होणार आहे, त्याची जर मल्टी एक्सटेंडेड मी जर प्रॉपर्टी केली तर जसं मी क्लिक करणार तसं तो सिलेक्ट करत जाणार आहे. खरं काय होतं बघा मित्रांनो, एकच सिलेक्ट होतं. मल्टी एक्सटेंडेड मध्ये तुम्ही शिफ्ट कीचा उपयोग करू शकता. म्हणजे मी 2 वर क्लिक केला, शिफ्ट की 9 वर क्लिक केला तर सर्व एलिमेंट होतात. जर का लिस्ट बॉक्स मध्ये, व्यवस्थित ऐका आता, जर का लिस्ट बॉक्स मध्ये तुम्हाला एकच सिलेक्शन करायचं असेल तर सिलेक्शन मोड प्रॉपर्टी 1 द्या. ज्याच्यावर क्लिक करणार तो एलिमेंट सिलेक्ट होणार आहे. सेकंड, जेवढे काही ऑप्शन्स आहेत त्यातले युजर ठराविकच ऑप्शन चूज करणार आहे, रॅन्डमली कुठलेही. तर सिलेक्शन मोड प्रॉपर्टी ही मल्टी सिम्पल ठेवा आणि जिथं व्हॅल्यू तुमच्या जास्त आहेत आणि युजर जास्त व्हॅल्यू चूज करू शकतो, अशा युजरला 22 ते 99 सगळ्या व्हॅल्यू चूज करायच्या आहेत, तर अशा केसमध्ये आपण सिलेक्शन मोड प्रॉपर्टी ही मल्टी एक्सटेंडेड ठेवतो. त्यानं काय होणार आहे, शिफ्ट आणि कंट्रोल कीची युजर मदत घेऊ शकतो. पहिल्यांदा क्लिक केला, त्यानंतर शिफ्ट की केली, मी दुसऱ्यांदा क्लिक केला, तर त्या 2 क्लिकमध्ये जेवढे काय एलिमेंट्स आहेत ते सर्व एलिमेंट सिलेक्ट होतील. मग हे शिफ्ट कीचा उपयोग झाला. आता यात कंट्रोल की कुठे यूज होऊ शकते, मी या 22 वर क्लिक केला, शिफ्ट वर क्लिक केला, 110 वर क्लिक केला आणि कंट्रोल की करून मी 66 वर क्लिक केला. बघा, जे काही एलिमेंट असतील सिलेक्ट केलेले ते डिसिलेक्ट होतील. म्हणजे मी पहिल्यावर क्लिक केला आणि शिफ्ट की करून जर का 7व्यावर क्लिक केला तर 2 शिफ्ट कीच्या मध्ये जेवढे काही क्लिक असतील ते सर्व सिलेक्ट होतील. आणि त्याच्यानंतर कंट्रोल कीने मी 110 वर क्लिक केला, हा सिलेक्टेड नाहीये, तो आता सिलेक्ट होणार आहे. 88 वर क्लिक केला, सिलेक्टेड नाहीये, सिलेक्ट होणार आहे. परंतु तुम्ही जर का 44 वर क्लिक केला तर तो डिसिलेक्ट होणार आहे, कारण का तो ऑलरेडी सिलेक्टेड आहे. 66 डिसिलेक्ट आहे. आणि मग I can use transfer and clear. ठीक है. This is what the use of multi extended. We can use shift key and control key for multiple selection. Hope so. तुम्हाला हे सर्व समजलं असेल. समजलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, कारण का ज्यावेळी पुढचं मी हे येणार आहे क्लास, हाऊ टू क्रिएट क्लास, व्हॉट इज यूज ऑफ क्लास, हे सर्व मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ जर काही इंटरेस्ट असेल तुम्हाला तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.